इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे करण. येस, 4 षटकांचा सामना आहे. मॅचला आपण सुरुवात करतो लगेच. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती मात्र इथे आक्रमण केलं गेलंय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. धावसंख्या झाल्यात एकंदरीत आपण पाहतोय 7. सोडून दिला पुन्हा एकदा वाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र मिळते. धावसंख्या 8 वर. ड्राईव्ह केला गेला पुन्हा एकदा फटका चांगला आहे. बॉल चालला मागे डीप मध्ये. घनश्याम शिंदेला आपण तिकडे पाहतोय. भरपूर वेगाने बॉल वरती आले. योग्यरित्या कले देखील केल्या. थ्रो देखील ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे तर टोटल 9 धावा दाफलकावर. 4 षटकांची ही लढत आहे. कमीत कमी धावा खर्च करायच्या आहेत. पहिल्या बॉलवरती भव्य षटकाराने स्वागत केले करण सोडा. त्यानंतर अतिरिक्त धावा आणि मग पुन्हा एकदा सिंगल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दर्जेदार गोलंदाजी केली करण सोडाने, पण या मॅच मध्ये मात्र कशा प्रकारे कामगिरी करतो ते देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. शापून खेळण्याचा प्रयत्न, पण तिकडे मात्र लेग स्टंप सोडून वाईड बॉलचा इशारा. पुन्हा एकदा पंचांचा आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन. उडवला गेला फटका चांगला. फिल्डर तिकडे आणि त्यांच्या डोक्यावरनं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. धावसंख्या मात्र आपण पाहतोय 6 ने पुढे 16. करण सोडा. महागडे षटक मात्र आपण पाहतोय. यावेळी ड्राईव्ह केला फटका चांगला आहे. बॉल चालला मागे डीप मध्ये. फिल्डर भरपूर वेगाने आल्यात. वेगाने थ्रो देखील केले गेले, पण तिकडे मात्र आपण पाहतोय चांगली रनिंग भेटते. विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला तालमेळ आहे. धावसंख्या 18 वरती आली आहे. 2 षटकार आतापर्यंत करण सोडाच्या विरोधामध्ये आपण पाहतोय. एक गणेश आणि एक किशनच्या बॅटमधनं. यापूर्वीच्या मॅचचा हिरो गणेश सध्या मैदानामध्ये चांगलं प्रदर्शन करतोय. बॉलर तयार. यावेळेस चांगला बॉल टाकला गेलाय. करण सोडा मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे देखील कुठे ना कुठे कमीत कमी धावसंख्या खर्च करणं करणसाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे. बॉलर तयार. यावेळेस मात्र गोला टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 1 रन मात्र मिळते डिक्लेअर झोन मध्ये. ओव्हरची इथे मात्र समाप्ती होत असताना आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 19 विदाउट लॉस्ट आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा. विवेक 11 नंबरवर. चला थोडं फास्ट खेळा. फिल्डिंग लगेच लावून घ्या आणि मॅचला सुरुवात करा. आपण बॉलर तयार. ओहो, उडवलाय. कोलट टाकला होता मात्र खोदून काढला गेलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
चांगला बॉल होता पण तिकडे मात्र फलंदाजाने त्याहून चांगला फटका खेळला गेलाय. सिक्सर. वाईट बॉल. वाईट बॉलचा इशारा पंच करत असताना आपण पाहतो एक्स्ट्रा रन मिळेल. यावेळेस मात्र विकेट. षटकाराचं उत्तर दिलं गेलंय. व्हाईट बॉलचं उत्तर दिलं गेलंय. संख्या 26 आपण पाहतो. 26. करण सोडा स्माइल करतायत. पहिल्या 2 मॅच मध्ये अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती पण तिसऱ्या मॅच मध्ये मात्र आजच्या अगदी आपण पाहिलं तर कुठेतरी टप्पा त्याला सापडला नाही. टेन्शन आलंय थोडस. असं नाही तर तसं वसूल कशा करायचं त्याला माहिती आहे. सेकंड इनिंग मध्ये पहिले बॅटिंगला देखील त्याला यायचं आहे. चला एकत्र येऊ नका. शुभम. हॅलोजन नाही आहेत आपल्याकडे शुभम, त्यामुळे तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. मग शुभम सांगतो मी पावसात मारतो रात्री पण मारेन. 26. फॉलो तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रणदीप येतोय. रणदीपने देखील चांगली फलंदाजी यापूर्वी केली होती आणि आता का त्याला मात्र मैदानामध्ये पाठवलं गेलं त्याचं कारण स्पष्ट करत असताना हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक सिक्सर. या ओव्हर मध्ये मात्र आपण पाहिलं पहिल्या बॉलवर षटकार, मग एक्स्ट्रा रन, मग विकेट आणि मग पुन्हा एकदा षटकार. महागडी गोलंदाजी मात्र सध्या तरी आपण पाहतोय केली जाते. धावसंख्या 32. सापडणे खेळण्याचा प्रयत्न यावेळेस देखील मात्र आपण पाहतोय बॉल चालला मागे. फिल्डर तिकडे आहे. धावत गेलेत वेगाने. बॉलला कलेक्ट करण्याचा प्रयत्न स्वतः यष्टीरक्षक आता सुरू आहे आणि 2 रन्स मात्र इकडे नक्कीच मिळत आहेत. धावसंख्या पुढे 2 आता टोटल 34 वरती येते आहे. 34. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न होता जरूर. तिकडे रनआउटची संधी निर्माण केली गेली आहे. एक रन आहे मागे. पंच तिकडे दर्शवत आहेत. धावफलकाचा विचार केला तर पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36ला 1 विवेक 11 अंबरनाथ. 36 धावा झालेल्या आहेत आणि 1 विकेट इथे मात्र गमावली गेली आहे.
36 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आपले सेकंड ओव्हर विवेक 11 नंबर ना. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ज्युनियर मुकेश रॉयल चेंबूर संघाला. सर्वाधिक अनुभवी गोलंदाज या संघाचा मात्र महत्वपूर्ण खेळाडू सध्या गोलंदाजी मार्क वरती सुशांत. चेंबूर परिसरामध्ये अगदी सुरुवातीला गल्ली गल्लीमध्ये जबरदस्त क्रिकेट खेळलं गेलं. त्यानंतर हळूहळू अगदी आपण पाहिलं तर मुंबई उपनगर परिसरामध्ये देखील चांगलं क्रिकेट. पण इकडे मात्र भरपूर लांब आहे. भरपूर लांब मात्र आपण पाहतोय बॉल चाललाय का नाही. 6 धावा जरूर असतील. एका क्षणासाठी वाटलं होतं की 8 मिळतोय का, पण तिकडे मात्र 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकार आलाय. सुशांतचं देखील स्वागत केलं गेलंय. जसं यापूर्वी देखील आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि पहिल्या ओव्हरमध्ये देखील ताबडतोब बॅटिंग केली गेली होती. त्याच प्रकारची बॅटिंग इथे देखील केली जाते. अंबरनाथ आज रुकणे को तयार नाहीये. पुन्हा एकदा उद्या मला वाटतंय सीएसटी फास्ट पकडून त्यांना इकडे यायचंय. आज देखील सीएसटी फास्ट पकडून ते आलेत. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा उडवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षकांना टाळ्या वाजवा. एकदा काय बॅटिंग केली जाते. बॅक टू बॅक सलगचा दुसरा ठोकलाय गणेशनं. षटकार. लाजवाब बॅटिंग. गणेश आणि गणेश सध्या पिक्चर लावलाय. हाऊसफुल गणेश. हाऊसफुल पिक्चर मैदानामध्ये प्रेक्षक बघतायत. अंबरनाथ वरून प्रवास करून आलाय. सीएसटी फास्ट त्याने पकडली. दादरला उतरला. वेस्टर्न आलाय आणि तिथून मात्र आपण पाहतोय सध्या जोगेश्वरीला आल्याच्या नंतर मात्र जोगेश्वरी चषकामध्ये काय कमालीची कामगिरी करतोय. अंबरनाथकरांचं मुंबईकरांचं मन जिंकतोय. नाव गणेश. बॅक टू बॅक 2. तिसरा आला तर हा 9वा. आणि यावेळेस मात्र फटका ऑफसाइड रिजन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये खेळला जातो आणि तिकडे क्षेत्ररक्षक होते. अप्रतिम झेल देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 षटकारांचं उत्तर देत असताना मात्र सुशांत याकर विकेट मिळवली आहे. विकेटचं बदन. धावसंख्या झाल्या 48 आणि सुशांतने मात्र कमबॅक केला गेला. तिकडे मात्र आपण पाहिलं तर त्याच्या खात्यामध्ये एक विकेट देखील आलेली आहे. यावेळेस बॉल बॅटची काढा लागली जाते आणि तिकडे मात्र कोणती चूक करणार नाही. शुभम लोखंडेने हा झेल टिपलाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार मारले तर माझ्या देखील क्षमता आहे पुढच्या 2 बॉलवरती मी 2 विकेट घेऊन दाखवेन. अनुभवाचे बोल मात्र मैदानाच्या आतमध्ये. बॅटर आउट होतोय. बॅक टू बॅक 2 विकेट सुशांतच्या खात्यामध्ये. गुड बॉलिंग सुशांत. फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं 48 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेस मात्र दूर ठेवला गेला भरपूर. पंचांचा इशारा मात्र आपण पाहतो. तिकडे नो बॉल. धावसंख्या पुढे मात्र आपण पाहिले तर 949 49. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण पाहिलं तर कार्तिक येत आहेत. एका बाजूने रणदीप आहे, दुसऱ्या बाजूने कार्तिक आहेत. रणदीपला मात्र स्ट्राईक वरती देखील येणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याने देखील चांगली बॅटिंग आतापर्यंत केलेली आहे स्पर्धेमध्ये. आता देखील या मॅच मध्ये याच्या बॅटमध्ये मोठा फटका आपण पाहिलेला आहे. यावेळेस दूर ठेवला गेला आणि खाली देखील ठेवला गेलाय. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सुशांतचा डॉट येतोय. कमबॅक अत्यंत महत्वाचा आणि सध्या तरी तो कमबॅक केला जातोय. सुशांतच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. 2 विकेट देखील त्याच्या नावावरती राहिलेल्या आहेत या षटकामध्ये. पुढील बॉल पुन्हा एकदा सुशांत. नाम बडा है, नाम काफी है. यॉक केलंय, ब्लॉक केलं बॅटरला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. फेकी कुठे केली आहे करणने. आता बॅकअप देखील भरपूर दूर आहे त्यामुळे रन्स भरपूर साऱ्या मिळतील.
4 धावा इथे मात्र आपण पाहतोय. विक्रमी 5 धावा धावण्याचा खरं तर रेकॉर्ड केला होता शुभमने, पण आता मात्र यावेळेस शेवटच्या बॉलवरती 4 धावा प्राप्त केल्या गेल्या. धावसंख्या 53. 3 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 ला 3, 53. चांगला बॉल टाकला गेलाय. शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी मात्र आपण पाहिलं तर आणखीन एक अनुभवी गोलंदाज मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती घनश्याम शिंदे. गोलंदाजी मार्क वरती घनश्याम शिंदेला आपण पाहतोय. एक अंडरआर्म क्रिकेट विश्वातील आणखीन एक मोठा सितारा. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अंबरनाथ परिसरातील एक पॉवर पॅक बॅटर म्हणून नेहमी ज्याची ओळख राहिली आहे रणदीप. मिस टायमिंग स्ट्रोक मध्ये बॉल आणि त्यानंतर फिल्डरला शोधून काढले गेलंय. अनुभव, एक्सपिरियन्स इज नॉट ओनली अ गुड टीचर बट इट ऑल्सो गुड फीचर. अनुभवाचा वापर केला गेला आणि मात्र विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. महत्वाच्या बॅटरला मात्र तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. ज्या फलंदाजाकडून सर्वाधिक जास्त अपेक्षा होत्या यापूर्वी गणेशची विकेट आणि आता मात्र बॅटर आपण पाहिलं तर रणदीप देखील बाद झालाय. नवीन फलंदाज ऋषी येतोय मैदानामध्ये. धावसंख्या आपण पाहतोय 53. विवेक 11 अंबरनाथ. अंबरनाथ म्हटलं की गोलंदाज आणि गोलंदाज म्हटलं तर अनिकेत. आरबी ग्रुप, जय जलेश्वर, वाडेकर, श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धा कोण विसरेल अनिकेतला, कोण विसरेल प्रेमला. मजा आली होती. आणि त्याच प्रकारे अगदी आपण पाहिलं तर इथे विवेक 11 अंबरनाथ संघाने आज मात्र आपला खेळ दाखवलाय. लेग बायच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या पुढे टोटल आता 54 वर 54. येणारे 3 बॉल कुठे ना कुठे येणाऱ्या 3 बॉल मध्ये आता 2 मोठ्या फटक्यांची तरी अपेक्षा भरपूर असेल. विवेक 11 अंबरनाथला ज्या प्रकारे आतापर्यंत बॅटिंग झालेली आहे, कारण समोर ज्युनियर मुकेश, रॉयल चेंबूर सारखा संघ आहे ज्यांची बॅटिंग लाईन भरपूर डीप आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये जर खेळायचं तर तुम्हाला 60 धावा तरी मिनिमम धाफलकावरती असणं अत्यंत महत्वाचं आहे. सायंकाळचं सत्र आहे. सायंकाळचं सत्र मात्र आपण पाहतोय अगदी सॅटरडे, कोणाला सुट्टी आहे, कोणाला वर्किंग आहे, कोणी कामावरून येत आहेत, मॅच बघतायत, कोण ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करताना मोबाईलवर शिसाई स्पोर्ट्स ऑन करते आणि ही मॅच बघताय, तर कोण घरी आपल्या टीव्ही वरती मात्र ही मॅच एन्जॉय करतोय. प्रत्येकाचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जोगेश्वरी चषक. 2 धावा तिकडे मात्र मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे 55. डबल 5. 57 धावा या 2 ने धावफलक पुढे. मला अगदी आपण पाहिलं तर यापूर्वी 55 होतं जेव्हा सिंगल आली, त्यानंतर डबल आली. धावसंख्या झाल्या तर 57. 57. 1 to go. शेवटचा बॉल असेल. घनश्याम शिंदेने मात्र या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहिलं तर पूर्णपणे कमबॅक करून दिलाय मी म्हणेन. ऑफ साईडला फटका चांगला आहे आणि तिकडे मात्र आपण पाहतोय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल देन ऑल इज वेल. षटकार टोकलाय शेवटच्या बॉलवरती. शेवट गोड केलाय.
63 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि 64चं टार्गेट इथे मात्र सेट केलंय. वेल बिगिन हाफ डन. सुरुवात चांगली केली, अर्ध काम पार पडल्यानंतर शेवट गोड केला. म्हणजे सर्व काही गोड होईल का विवेक 11 अंबरनाथसाठी ते पाहायचंय. 63 झालेत मित्रांनो, 64चं टार्गेट असणार आहे 64.
मात्र आपण पाहतोय आणि इथून मात्र आपल्याला कळेल कोणता संघ मात्र या स्पर्धेच्या मेगा फायनल पर्यंतचा प्रवास करणार आहे. अत्यंत महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. टार्गेट इथं मात्र आपण पाहिलं तर 64 पाठलाग करायचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती अंडरआर्म क्रिकेट मधील सध्याच्या घडीला सर्वाधिक जास्त चर्चेत राहिलेला खेळाडू अर्थातच शुभम लोखंडेच्या बॅटमधून सिक्सर. राजा है इस खेल का आणि अगदी राजेशाही थाटामध्ये त्याची फलंदाजी पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये 6 करत असताना एका हातात त्याने षटकार ठोकलाय आणि या मॅच ची सुरुवात देखील षटकाराने करतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका चांगला खेळला गेला. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. क्या बात आहे शुभम. शुभम लोखंडेच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 सिक्सर. नो बॉल आहे त्यामुळे हा बॉल देखील काउंट केला जाणार नाही. आणि धावसंख्या 12. 1 बॉल 12. क्या बात आहे शुभम. अगदी मी यापूर्वी देखील उल्लेख केला होता ना की मुंबईच्या गल्ली गल्लीमध्ये जिथे जिथे अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं तिथे तिथे या खेळाडूचं नाव आहे शुभम लोखंडे. नाम याद रखना मेरे भाई. आज नाव नाही हे ब्रँड आहे. आज अगदी आपण पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेट विश्वाचा ब्रँड म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू शुभम लोखंडे मात्र आक्रमण करतोय. अगदी मला अजूनही आठवतंय शुभम लोखंडेने करण सोडाने विरू श्रीसाई स्पोर्ट चॅम्पियनशिप सारख्या स्पर्धेमध्ये 100हून अधिक धावसंख्येचा देखील त्याने पाठलाग केला होता. त्यामुळे तो काही करू शकतो. 64 करायचे आहेत. बघा अंबरनाथ जास्त वेळ लागतो तुम्हाला. 2 षटकार आल्याच्या नंतर तुम्ही सगळेच एकत्र आले. थोडं हे अवॉइड करा. संध्याकाळचं सत्र आहे. समोरच्या टीमला त्याचा त्रास होणार नाही याची थोडी काळजी घ्या. आपल्यामुळे दुसरं कोणाचं नुकसान होता कामा नये. बॉलला तयार. ड्राईव्ह केला गेला. यावेळेस मात्र समोर क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन फार वेगाने मात्र इथे पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 13. 2 बॉल 13. 2 बॉल आणि 13 धावा धाफलकावरती गरज होती अशा सुरुवातीची. ती सुरुवात मात्र शुभम लोखंडेने मिळवून दिली आहे. श्रीसाई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप मध्ये मी पाहिलं या जोडीनं अगदी आपण पाहिलं तर 100 अधिक धावसंख्येचा देखील पाठलाग यशस्वीरित्या केला होता. आणि आता या मॅच मध्ये आपण पाहत आहोत ना की 64चा पाठलाग करायचा आहे. त्याकरिता आक्रमण गरजेचं आहे. फटका हवेमध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले गेलेत. करण सोडा मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर चाललंय विकेटचं बटन. आणि इथे मात्र आपण पाहतोय 13 वरती पहिला झटका करण सोडाच्या स्वरूपामध्ये विकेट. चौसष्ट करायचे आहेत. 13 झालेले आहेत. अजूनही मात्र या मॅच मध्ये 51 ची गरज आहे. 21 बॉल 51 धावा. नवीन बॅटर मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा विस्फोटक फलंदाज मनीष दाखल झालाय. मनीष मध्ये देखील क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि ती कॅपेबिलिटी आहे ती ठासून भरलेली आहे. पॅकेट ऑफ डायनामाइट. डावकुऱ्याचा एक विध्वंसक फलंदाज मनीष. ऋषीने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती आणि याचसाठी ऋषी ओळखला जातो. अंबरनाथची शान ऋषी महान. आणि मात्र ऋषीने मिळवली विकेट. दुसरी विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. क्या बात आहे ऋषी. अंबरनाथच्या अगदी आपण पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटचा सितारा
आज मात्र जोगेश्वरी नगरीमध्ये चमकलाय, जोगेश्वरी चषकामध्ये चमकलाय. यापूर्वी देखील आपण पाहिलं तर ऋषीने 2 षटकांचा स्पेल जेव्हा जेव्हा टाकला तेव्हा त्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. या ओव्हरमध्ये कुठे ना कुठे सुरुवातीला मार पडला, पण त्यानंतर हा अंबरनाथचा हिरा चमकायला लागला मैदानामध्ये. त्याच्या खात्यामध्ये 2 विकेट. कॅमेऱ्याच्या समोर जेही बसलेत त्यांना विनंती, आपण उठा तिकडनं प्लीज. कॅमेरा तिकडनं बंद होतोय वारंवार. यावेळेस मात्र आपण पाहतो धाव घेण्याचा प्रयत्न. बघा त्या दोघांना उठवलं तरी तिसरा अजून बसूनच आहे. दादा प्लीज जरा बघा. क्रांतीनगर बॉईज गोविंद पथक अगदी आपण पाहिलं तर यंदाच्या नवीन पर्वामध्ये 8 थरांचा मानवी मनोरा रचण्याचा त्यांचा देखील प्रयत्न असणार आहे. त्यामुळे प्रॅक्टिसला सगळ्यांनी रोज या, थोडी मेहनत घ्या मित्रांनो. 1 रन इथे मात्र पूर्ण केला गेलाय. प्रॅक्टिस नाही तर काही नाही, मग सरावाला सर्वांना येणं गरजेचं आहे. आणि मग दहीहंडी झाल्यावर स्टेटस टाकतात सराव मिस करतोय, व सराव करताना कोणी येत नाही. त्यामुळे जो स्टेटस टाकताना दिसेल त्याला आपल्या पट्ट्यात घ्यायचं. पहिल्या ओव्हर नंतर 14. पहिल्या ओव्हर नंतर 14 धावा झालेल्या आहेत. 18 बॉल मध्ये 50 करायचे आहेत. शुभम आहे तो मुमकिन आहे आतमध्ये जोपर्यंत आहे. एस फॉर सक्सेस, एस फॉर शुभम. चला मित्रांनो वेळ बघा, वेळ बघा. थोडस सहकार्य करायचं आहे अंबरनाथ संघ. आपण देखील 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 50 धावांची गरज आहे. 64चा पाठलाग, 14 झालेले आहेत, करायच्यात 50. 18 बॉलचा खेळ राहिला शिल्लक. हे सर क्रिकेट आहे. क्षणार्धात हिरो तर क्षणार्धात झिरो देखील बनवायला वेळ लागत नाहीये. राजाचा रंकानं रंकाचा राजा होतो या खेळामध्ये. कोणतंही लक्ष तुम्हाला अगदी विजयाची हमी देऊ शकत नाही. मॅचला पुन्हा होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 आणि कार्तिक येतोय. पहिला बॉल लोअर फुल टच पद्धतीचा होता. समोर ड्राईव्ह केला गेला. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध फिल्डिंग चांगली केली गेली. तिकडे मात्र वेगानं, फार वेगानं गणेश आलाय. गुड फिल्डिंग. धावसंख्या 16. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 16 का डोला दाखवावं लागेल मात्र दम मैदानामध्ये. अभि नाही तो कभी नाही. या मॅच मध्ये करू शकले नाही तर मात्र ट्रॉफीचं स्वप्न स्वप्नच राहून जाईल. जोगेश्वरी चषकाची पुन्हा 365 दिवस वाट पाहावी लागेल. नो बॉल. पंचांचा इशारा. तिकडे मात्र आपण पाहतो नो बॉलचा 1 रन पूर्ण केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवला, तिसरीचा देखील प्रयत्न करेल. शुभम आहे तो समोरच्याला धावायला सांगतो आणि तो देखील वेगाने धावतो. या पहिले 5 धावा देखील त्याने याच मैदानावरती घेतल्यात आणि आता 3. नो बॉल तर आहे म्हणजे हा बॉल देखील ग्राह्य धरला जाणार नाही. It's a no ball.
19 धावा दाखल आपण पाहतोय. 17 बॉल 45 अजूनही गरज आहे. समोर उडवला इकडे विकेट की 6 आणि बॉल मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. शुभम लोखंडे ऑन फायर आणि हा देखील बॉल मैदानाच्या बाहेर. सिक्सर. व्हॉट बॅटिंग शुभम. दर्जेदार फलंदाजी मात्र शुभम लोखंडेच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. वन साइड हिरो आणि वन साइड बॅटिंग. एकतर्फा फलंदाजी करतोय मात्र मैदानाच्या आतमध्ये. नाव शुभम लोखंडे. जबरदस्त. कौतुक करावं तितकं कमी मात्र या खेळाडूचा आपण पाहतोय. रनचेस मोठा आहे त्याला माहिती आहे, त्यामुळे फटके देखील मोठे येणं गरजेचं आहे आणि ते मोठे फटके शुभम लोखंडेच्या बॅटमधनं येत आहेत. विजयाची हमी या षटकाराने मात्र आपल्या संघाला दिलेली आहे. आता विजयाची ओढ मात्र त्याला लागलेली आहे. संघर्षाच्या वाटेवरती चालत असताना आता या संघर्षाच्या मैदानामध्ये यशाचा झेंडा तो घेऊन मिरवेल का हे देखील पाहायचं आहे. रनचेस करायचं आहे, टार्गेट समोर आहे. ते टार्गेट अचीव करायचं असेल तर त्यासाठी मात्र या प्रकारची बॅटिंग अत्यंत महत्वाची आहे. एक घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न बघता बघता 2 पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि धावसंख्या मात्र आपण पाहिलं तर 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल 27. 27. 15 बॉल 37. 15 बॉल 37. जवळपास प्रत्येक बॉलवर 2हून अधिक धावा. फुल टॉस होता, ऑन साइडला खेळला गेला. फटका तर चांगला बाउन्स झाला बॉल आणि मात्र तिकडे चांगल्या प्रकारे बॉल अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला गेलाय. 2 मिळत आहेत, तिसरीचा प्रयत्न देखील नाही. 2 वरती समाधान मानावं लागेल. जस्ट डबल. धावसंख्या 2 ने पुढे टोटल 29. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 35 धावांची अजूनही गरज आहे. जबरदस्त मॅच, अप्रतिम सामना. 14 बॉल आणि 35. बॉल तयार. गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा. यावेळेस लाईन खराब आहे. लाईन मध्ये मिस्टेक. राऊंड डिलेक्स. वाईड बॉलचा इशारा. पंचांचा धावा 30. 64 करायच्या. 30 झाल्या. जवळपास अर्धा पल्ला पार पाडलाय. अर्धा पल्ला अजूनही पार पाडायचा. 30 झाल्या. 34 करायच्या. 14 बॉल मध्ये 10 बॉल मध्ये 30 झाल्यात. 14 बॉल मध्ये 34 करायच्या आहेत. ओहो, यावेळेस मात्र बॉल हवाई सफर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. व्हॉट बॅटिंग. क्या बात है. ब्रँड ऑफ अंडरआर्म क्रिकेट. शहनशाह, राजा नाव आता मात्र अपुरी पडतील खेळाडूसाठी. संघर्षमय षटकार मात्र आपण पाहतोय. विजयाचा स्वप्न रंगवणारा रंगतदार षटकार ठोकलाय शुभम लोखंडेनं. होत्याचं नव्हतं करायचंय तर त्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल आणि इथे मात्र आपण पाहतोय या संघर्षाच्या मैदानावरती यशाचा झेंडा मिरवण्यासाठी तो देखील तयार आहे हे सांगतोय. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. शुभम लोखंडे. ब्लॉकबस्टर मूवी सध्या मात्र आपण पाहतो श्रीसाई स्पोर्ट्स वरती आपण जो आनंद घेतो स्पर्धेत जोगेश्वरी चषक, त्यामध्ये ब्लॉकबस्टर सुपरहिट मूवी दाखवली जाते सध्या तरी शुभम लोखंडे या नावाची. फॅन्टास्टिक इनिंग. ग्रेट नॉक. 2 पूर्ण केला. तिसरीचा प्रयत्न नाही. स्ट्राईक हवी आहे. 2 मिळाल्यात आणि तिकडे मात्र शेवटच्या बॉल वरती 2 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे तिसरीचा प्रयत्न करतो तो शुभम देखील, जेणेकरून स्ट्राईक त्याला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 38. 12 बॉल 26. 12 बॉल आणि विजयासाठी 26 ची गरज. चला अंबरनाथ फिल्डिंग लावून घ्या लवकर. लगेच फिल्डिंग लावून घ्या अंबरनाथ. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 38 झाल्यात. पुढच्या 2 ओव्हर मध्ये 26 करायच्या आहेत. 12 बॉल आणि 26. कौन किस पे पडेगा भारी. मॅच चालली आहे लय भारी.
लय भारी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 12-26 वरती सामना आलाय. योगेश्वरी चषकाचा सेमीफायनलचा थरार आपण अनुभवतोय. 12-26. ओहो श्री साई स्पोर्ट्सच्या थेट अगदी आपण पाहिलं तर ऑफिशियल टेलिकास्ट टीमला धोका निर्माण करून दिला होता. बॉल अक्षरशः पीसीच्या बाजूने गेलाय आणि हा मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर आलाय. काही क्षणासाठी जर चेंडू वर खाली झाला असता तर मला वाटतं श्री साई स्पोर्ट्स आणि वीरू हा षटकार तुमच्यासाठी कायमस्वरूपी लक्षात राहणार असेल. नो बॉल आहे तिकडे, पंचांचा इशारा मात्र आपण पाहतोय. 6 धावा मिळत आहेत. क्या बात है, सोने पर सुहागा. ऊपर वाला जब भी देता देता छप्पर फाडके आणि तेच घडतंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग केली जाते. जेव्हा 99% मेहनतीला 1% नशिबाची साथ मिळते तेव्हा असं काही घडतं. 44 झालेलं आहे. 12-20 ऑन साईडला खेळला गेला. मागे घोषांकी क्षेत्र आहे. 1 रन मिळेल. 9 सेकंद झाले ते एकंदरीत आपण पाहतो. 45-45 31 मात्र एकटा शुभम लोखंडेने बनवले आहेत. 45 झालेले आहेत. मोहितचं कौतुक करेन मी, ज्याने 6 बॉलमध्ये 12 धावा त्याने देखील बनवल्या आहेत. क्रांतीनगर बॉलची मेहनत मात्र आता सफलतेच्या दिशेने वाटचाल करते. सेमीफायनलचा हा थरार रंगल्या मैदानामध्ये. 11 बॉल 19. ऑफसाईडला उडवला पुन्हा एकदा. हा बॉल देखील मैदानाच्या बाहेर. क्या बात है, तरबुजे को देखकर खरबूजा भी रंग बदलता है. शुभमला पाहिलं तो मारतोय. आता मात्र मोहित सांगतोय मी पण मारेन आणि त्याने देखील दुसऱ्या षटकात ठोकलाय. कडक बॅटिंग. एक तुम्हारी एक हमारी. मोहित देखील सांगतोय जब ये डाय खेळो का हात पडता है तो आदमी उठता नहीं, उठ जाता है. उडवले बॉलला. हवाई यात्रा, एअर स्ट्राईक. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या अगदी 51. 10 बॉल 13. 10 बॉल 13 ची गरज आहे या मॅच मध्ये. 13-10 10-13 समोर खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅटची कडा लागत असताना त्यानंतर बॉल मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आहे. पण जे काम मोहितला करायचं होतं ते काम मात्र मोहितने केलेलं आहे. जरूर अगदी आपण पाहिलं तर अनिकेत गोलंदाजी मार्क वरती आलाय. अंबरनाथ परिसरातील एक लोकप्रिय खेळाडू आहे आणि त्याच वेळेला सातत्याने आपण पाहिलं तर या रब्बर बॉलच्या हंगामामध्ये चर्चित राहिलेलं नाव आहे. पण सध्या तरी त्या अनिकेतच्या विरोधामध्ये 2 मोठे फटके आल्याच्या नंतर अनिकेत शांत केलंय मोहितची विकेट. गरज आहे या मॅच मध्ये. नवीन बॅटर हे नाव आहे मैदानामध्ये आलाय. शुभम आहे अजूनही नॉन स्ट्रायकर एंड वरती उभा आहे. तो पाहतोय समोर काय घडतंय ते त्याचा अंदाज घेतोय आणि येणाऱ्या 9 मध्ये 13 कशा करायचा याची सूत्र मात्र मनामध्ये रंगवतोय. बॉल मागे लागून गेलाय तिकडे. आता पंचांचा इशारा काय असेल पाहायचा आहे. 1 रन. असणार आहे. पुढे 1 ने चालली आहे. टोटल आता 52 वर. 8 बॉल 12 ची गरज आहे. 8 बॉल 12. शुभम लोखंडे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय. त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 31 आलेले आहेत. समोर उडवण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस मात्र आपण पाहतो घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल पुन्हा एकदा एक सिंगल. 7 बॉल 11 ची गरज अजूनही या मॅच मध्ये. दिल की धडकने तेज करने वाला मुकाबला मैदान में फिलहाल. हृदयाचे ठोके वाढवणारा, काजाच्या टोकात जणू काही चुकवणारा, अंगावरती शहारे निर्माण करणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 7 बॉल 11 ची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळेस समोर खेळला गेला. बॉलच बॅक. तिकडे मात्र फिल्डर आहेत. बॉल अडवले गेले. दुसरीचा प्रयत्न चालवला आहे आणि इकडे बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. आता शेवटचे 6 चेंडू आणि येणाऱ्या शेवटच्या 6 बॉल मध्ये विजयासाठी 9 धावांची गरज आहे. वॉट अ मॅच. काय सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. जबरदस्त लढत आपण पाहतोय. बिग फाईट मुकाबला. क्रांतीनगर बॉयज आयोजित योगेश्वरी चषक पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वातला एक अंगावरती शहारा निर्माण करणारा हा सेमीफायनलचा थरारक सामना रंगलाय. रोमहर्षक सामना. अंगावरती काटालाय सामना पाहून. 6 बॉल शेवटचे शिल्लक आहेत आणि विजयासाठी 9 धावांची मात्र आपण पाहतोय गरज असणार आहे या मॅच मध्ये. 6 बॉल 9
होता. जर तो थोडा 2 इंच अजून खाली आला असता तर श्री साई स्पोर्ट्सची टेक्निकल टीम 2 वर्ष तरी मला वाटतंय हा षटकार विसरले नसते. यावेळेस मात्र बॉल फिल्डर तिकडे आलेले आहेत. विकेटचं बदल आपण पाहतोय. कहाणी में ट्विस्ट. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज. आणि आता ज्या धावा वाचवल्या आहेत त्या त्याला बनवायच्या आहेत. या शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या सत्रामध्ये ज्या धावा त्याने वाचवल्या त्या त्याला आता मात्र वसूल करायच्या त्या त्याला बनवायच्या आहेत. कारण येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. अंडरआर्म क्रिकेट विश्वातील भरपूर सारी मोठी नावं आज मात्र मैदानावरती उतरली पण त्यामधून 2 संघ पुढे आले आणि त्यामध्ये सुरू आहे सेमीफायनलचा चित्तथरारक सामना. 5 बॉल 9 ची गरज. हमीद तयार. हमीदचा यावेळेसचा बॉल चांगला बॉल आहे. तिकडे मात्र रनआउटची संधी निर्माण झाली आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा. फलंदाज बाद असणार आहे. विकेटचा पतन होत असताना आपण पाहतोय बॅटर घनश्याम शिंदेला मात्र मैदान सोडावे लागते. हिज गॉन. नवीन बॅटर मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रिन्स ऑफ चेंबूर अजित मात्र दाखल होतोय. मास्टर माइंड आहे. अगदी गेले कित्येक वर्ष या संघाला आपण पाहिलं तर त्याचा जो प्रतिनिधित्व करतोय त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर अनेक अशा मुवमेंट्स आहेत जिथे मात्र अजितने चांगली कामगिरी करत असताना या संघाला जिंकून देखील दिलंय. त्यामुळे मुकेश रॉयल चेंबूर या संघाचा एक मी म्हणेन महत्वपूर्ण खेळाडू मात्र मैदानामध्ये दाखल होता. तर दुसऱ्या बाजूला चेंबूरची ओळख अंडरआर्म क्रिकेटची ओळख अर्थातच शुभम लोखंडे. दुसऱ्या बाजूला हमीदला आपण पाहतोय ज्याने या मॅच मध्ये नवीन ऊर्जा आणली आहे नवीन उत्साह भरलाय. अंबरनाथकरांसाठी देखील चांगली मॅच रंगली आहे. दोन्ही बाजूने प्रेक्षक मात्र एन्जॉय करतायत मॅच. 4 बॉल 9 ची गरज. हमीद तयार. समोर शुभम. बेस्ट वर्सेस बेस्ट. यॉक केलंय अमितने देखील. क्या बात आहे अमित. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अशा मोमेंटला परफेक्ट यॉर्कर हाताळणं देखील विरू भरपूर कठीण असतं आणि राज देखील पाहतोय मॅच विचार करतोय काय घडेल. येणारे 3 बॉल 7 करायचे आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न उभा राहिलाय कोण जिंकेल. सामना जाईल कुठे चेंबूरला की अंबरनाथला. उद्या कोण फास्ट पकडेल कोण इकडे येईल आणि कोण परत फायनल खेळेल हा देखील प्रश्न आहे. बसायला जागा भेटली नाही तरी चालेल. उद्या संडे. उद्या फास्ट इन मिळणं देखील कठीण आहे. येणारे 3 बॉल आणि करायचे 7. जबरदस्त मॅच. 3 बॉल 7. शुभम लोखंडे थकलाय की काय. चला करण या. सोडा आता त्यांना तुम्ही सोडा आणि मैदानाच्या बाहेर या. शुभम आहे तो मुमकिन आहे. शुभम आहे जोपर्यंत रन बनवू शकतात. रन बनतील का पाहायचंय. दुसऱ्या बाजूला हमीदने देखील आता मनामध्ये निश्चय केला आम्ही अंबरनाथवरून आलेलो आहोत. भरपूर दूरवरचं अंतर कापलंय. ट्रेन मध्ये कसा प्रवास केलाय. उभे राहिलोय बसून आलोय काय केलंय. संघर्ष प्रत्येक ठिकाणी आहे. सहजासहजी काही मिळत नाही. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता मात्र या मॅच मध्ये 3 आणि विजयासाठी 7 ची गरज. हमीद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होत होते यार. 3 बॉल 7.
यावेळेस मात्र आपण पाहतोय लाईन मध्ये मिस्टेक केली गेली आहे. व्हाईट बॉल. कारण जर तुम्ही इकडे आलात तर बरं होईल. व्हाईट बॉलचा इशारा मात्र तिकडे आपण पाहतोय पंचांचा. अतिरिक्त धाव इकडे आपण पाहतो. आता 3 बॉल आणि 6 करायचे आहेत. 3 चेंडू 6 धावा. जबरदस्त मॅच. अप्रतिम सामना मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला एका फटक्याचं काम आहे, दुसऱ्या बाजूला अमितला देखील विचार करायचा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम चेंडू मी कसे टाकेन. 3 बॉल 6. समोर आव्हान मोठं आहे. समोर माझ्या कोण आहे मला माहित नाही. मी काय करू शकतोय मला माहिती आहे आणि त्याने करून दाखवलंय. 9ची करत असताना मॅच इतक्यापर्यंत आणणं, ही रंगवणं हे काही सोपं नाहीये. समोर स्टारकास्ट असताना मात्र जबरदस्त गोलंदाजी करतोय, निर्भयपणे गोलंदाजी करतोय. यावेळेचा फटका जरूर चांगला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फिल्डर तिकडे आहेत आणि बॉल मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये चाललाय. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. दोघांचे हात डोक्यावरती आहेत. दोघांनाही माहिती आहे काही घडू शकता मॅच मध्ये. कहानी कभी भी पलट सकती है मेरे भाई. दिल थांब के बैठना दर्शको. हा काही साधा सुद्धा सामना सुरू नाहीये. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. म्हणून क्रिकेटमध्ये नेहमी सांगितलं जातं लाख दलदलो पाव जमाए रखिए, खाली सही हाथ ऊपर उठाए रखिए. आसान नहीं होता परिस्थिती से जीतना, उसके लिए किस्मत से भी आपको लढना होता है आणि मैदानामध्ये तेच करावं लागेल. आता नशिबाशी भांडून जर विजय आपल्या पदरी टाकायचा आहे तर त्यासाठी मेहनत मात्र करावी लागते आणि ती मेहनत मात्र मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागेल. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना. 2 बॉल 4 ची गरज. 2 बॉल 4. अमितचा यावेळेस बॉल पुन्हा एकदा फटका मोठा केला गेलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचा झेंडा मिरवलाय. 1 साइड हिरो, 1 साइड बॅटिंग. अशक्य शक्य करून दाखवतो. नाव त्याचा शुभम लोखंडे आणि त्याला करून दाखवलंय. अंडरआर्म टेनिस क्रिकेटचा बादशाह त्याला का म्हटलं जातं हे त्यानं सांगून दिलंय आणि वाघानं मात्र सांगितलं इस जंगल का राजा मैं हूं. आणि या मात्र पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना शुभम लोखंडेला आपण सामनावीर सन्मानित करूया. वेल प्लेड बॉयज. ज्युनियर मुकेश रॉयल चेंबूर संघाने मात्र मेगा फायनल पर्यंतचा प्रवास केलाय. वॉट बॅटिंग शुभम, क्या बात आहे मित्रांनो. शुभमची बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या शुभम लोखंडेसाठी झाल्या पाहिजेत. वॉट इनिंग, मेमोरेबल इनिंग. त्याच्या आयुष्यात कधी ती इनिंग तो विसरणार नाही अशी दर्जेदार खेळ. शुभम या इकडे लगेच. आदरणीय सुनीलजी टक्कर दादांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत शुभमला मॅन ऑफ द मॅच. वॉट बॅटिंग शुभम, क्या बात आहे. मजा आली. प्रेक्षकांनी देखील एन्जॉय केली शुभमची बॅटिंग आणि सगळ्यांना आनंद झाला तशी बॅटिंग बघून. क्या बात आहे. सर्वांच्या आवडीचा खेळाडू शुभम लोखंडे. अभिनंदन शुभम. उद्या टायमिंग तुम्हाला सांगितलं जाईल. अजित उद्या वेळेवरती या फायनल मॅच खेळण्यासाठी. अभिनंदन. मुकेश रॉयल चेंबूर संघ अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या मेगा फायनल पर्यंत पोहोचतोय आणि त्यांना देखील आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. जोगेश्वरी चषक पहिला दिवस इथे समाप्त होतो मित्रांनो. भेटूया उद्या पुन्हा एकदा दुसऱ्या आणि अंतिम दिवसामध्ये.